एक भीषण दुर्घटना घडलेली आहे। गणेश विसर्जनादरम्यान ही घटना घडली। गणेश विसर्जनावेळी 9 जण बुडाले, त्यातील 8 जणांचे मृतदेह हाती लागलेले आहेत। 9 पैकी 8 जणांचा मृत्यू झाल्यानं ऐन गणेश उत्सवात त्यांच्या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर ही घटना घडलेली आहे गुजरातची राजधानी असणाऱ्या गांधीनगरमध्ये। दहेगावमध्ये गणेश विसर्जनावेळी 9 जण बुडाले, त्यातील 8 जणांचे मृतदेह हाती लागलेले आहेत। 9 पैकी 8 जणांचा मृत्यू झाल्यानं ऐन गणेश उत्सवात कुटुंबांवरती चांगलाच दुःखाचा डोंगर कोसळलाय। गुजरातमध्ये नदीत 8 जणांचा मृत्यू झाल्यानंतर स्थानिक प्रशासनाला सूचना देण्यात आल्यात। नदीत बुडालेल्या भाविकांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आलेले आहेत। 2 दिवसांपूर्वी देखील गुजरातच्या पाटण जिल्ह्यात देखील अशीच दुर्घटना घडली होती। या दुर्घटनेत 4 जणांचा बुडून मृत्यू झाला होता। मिळालेल्या माहितीनुसार गुजरातच्या देहगावात काल दुपारी 9 लोक नदीकाठी गेले होते। नदीकाठी गणेश मूर्ती विसर्जन करत होते। यावेळी एक जण अंघोळ करताना नदीत बुडाला। त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी इतर लोकांनी उडी मारली, त्यानंतर त्यांचाही बुडून मृत्यू झाला। आतापर्यंत 8 जणांचे मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आलेले आहेत। प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार नदीत फक्त 8 जण बुडाले। या सर्व जणांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आलेले आहेत। दरम्यान या दुर्घटनेत आणखी कोण बुडाला आहे का याची तपासणी करण्यासाठी SDRF आणि NDRFचं पथक घटनास्थळी पोहोचलेलं आहे। या घटनेची माहिती मिळताच देहगाव नगरपालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं। त्यानंतर तातडीनं रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं। रेस्क्यू दरम्यान 8 जणांना बाहेर काढण्यात यश आलंय। त्यानंतर रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलंय। घटनेची माहिती मिळताच गांधीनगरचे पोलीस आणि प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते। त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन विषयी माहिती घेतली आहे। घटनास्थळी लोक जमा झाले होते। या घटनेला गावात शोककळा पसरलेली आहे।